कधी विचार केलाय की आपण ज्या गोष्टींना खरं मानतो त्या खरंच खऱ्या आहेत हे आपल्याला कळतं तरी कसं? हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो नाही का, पण तो आपल्याला थेट ज्ञानाच्या मुळाशी घेऊन जातो. तर आज आपण याच स्रोतांचा शोध घेणार आहोत जे आपल्या विश्वासांना आणि आपल्या सगळ्या समजुतींना एक आकार देतात. चला एक साधा प्रश्न घेऊया. आपल्याला इतकी खात्री कशी असते की उद्या सूर्य उगवणारच? आपण पटकन म्हणू, अरे कारण तो रोजच उगवतो आणि ते बरोबर आहे. ह्यालाच तर आपण अनुभव म्हणतो. पण आपलं सगळं ज्ञान फक्त आणि फक्त अनुभवावर अवलंबून असतं का? की अजूनही काही मार्ग आहेत? चला आज याचाच शोध घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ज्ञान म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग आपण पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील म्हणजे भारतीय विचारसरणींचा आढावा घेऊ. त्यानंतर हे ज्ञानाचे वेगवेगळे स्रोत एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे तपासून शेवटी आजच्या या डिजिटल युगात या सगळ्याचा काय उपयोग आहे यावरही बोलू. चला तर मग सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून. ज्ञान म्हणजे नक्की काय? बघा, ही केवळ माहिती किंवा इन्फॉर्मेशन नाहीये. ज्ञान म्हणजे ती समज ज्यामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या जगाचा अर्थ लावतो. अगदी साधं रस्त्यावरून चालण्यापासून ते आयुष्यातले मोठमोठे निर्णय घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण याच ज्ञानाच्या आधारावर करत असतो. आता या दोन व्याख्या बघा, किती इंटरेस्टिंग आहे हे. हजारो किलोमीटर्स आणि शतकांच्या अंतरावर असलेल्या दोन वेगवेगळ्या विचारसरणी. पश्चिमेकडे प्लेटो म्हणतो की ज्ञान म्हणजे सत्य विश्वास, तर आपल्याकडे पूर्वेकडे न्यायदर्शन सांगतं ज्ञान म्हणजे वस्तूचा जसाच्या तसा खरा अनुभव. गंमत म्हणजे दोन्ही विचारसरणी सत्य आणि अनुभव या दोन गोष्टींना किती जास्त महत्त्व देतात हे आपल्या लक्षात येतं. अच्छा, मग हे ज्ञान मिळतं तरी कसं? ही प्रक्रिया खरं तर 4 सोप्या टप्प्यांमध्ये घडते. समजा आपल्याला अचानक कॉफीचा सुगंध आला, हे झालं संवेदन. आपला मेंदू लगेच ओळखतो की अरे हा तर कॉफीचा वास आहे, हा झाला अवबोध. मग आपण विचार करतो, शेजारच्या घरात कोणीतरी कॉफी बनवत आहे वाटतं, ही झाली बुद्धिगम्य प्रक्रिया. आणि शेवटी आपण एका निर्णयावर येतो, हो हा नक्कीच कॉफीचा वास आहे, हा झाला निर्णय. पाहिलं, एका क्षणात साध्या माहितीचं ज्ञानात रूपांतर झालं. चला आता आपण पाश्चिमात्य विचारवंतांनी ज्ञानाचे कोणते मार्ग सांगितले आहेत ते बघूया. त्यांनी मुख्यत्वे 3 मोठ्या मार्गांवर जास्त भर दिला आहे. यातला पहिला आणि सगळ्यात थेट मार्ग म्हणजे अनुभूती किंवा ज्याला आपण परसेप्शन म्हणतो. हे म्हणजे आपल्या 5 इंद्रियांचं जग. आपण जे काही पाहतो, ऐकतो, चाखतो किंवा स्पर्श करतो तेच आपल्या ज्ञानाचा पाया रचतं. ही ज्ञानाची सगळ्यात पहिली आणि मूलभूत पायरी आहे. अगदी आपल्या सूर्याच्या उदाहरणासारखं. आपण त्याला रोज पाहतो, त्याची उष्णता अनुभवतो. हे ज्ञान आपल्याला कोणी दिलेलं नाहीये, तर आपल्या इंद्रियांनी ते आपल्याला थेट दिलं आहे. हेच आहे अनुभूतीचं सामर्थ्य. पण प्रत्येक गोष्ट आपण थेट अनुभवू शकतो का? नाही ना. आणि इथेच ज्ञानाचा दुसरा स्रोत म्हणजे तर्क किंवा रिझन आपल्या मदतीला येतो. जे डोळ्यांना दिसत नाही ते आपल्या बुद्धीने, लॉजिकने समजून घेण्याची ही एक प्रक्रिया आहे. ग्रहांच्या गतीचे नियम हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. गुरुत्वाकर्षण आपल्या डोळ्यांनी कुठे दिसतं, पण तरीही गणित आणि तर्काच्या आधारावर शास्त्रज्ञांनी ते सिद्ध केलं आहे. हे ज्ञान अनुभवाच्या पलीकडचं केवळ तर्कावर आधारलेलं आहे. आणि तिसरा स्रोत जो आपण खरं तर रोजच्या आयुष्यात सगळ्यात जास्त वापरतो तो म्हणजे साक्ष किंवा टेस्टिमॉनी. विचार करा, इतिहासात काय घडलं हे आपण स्वतः कुठे पाहिलंय, तरीही आपण त्यावर विश्वास ठेवतो का? कारण आपण तज्ज्ञांवर, पुस्तकांवर अवलंबून असतो. डॉक्टरच्या सल्ल्यापासून ते रोजच्या बातम्यांपर्यंत आपलं बरंचसं ज्ञान हे याच साक्ष या स्रोतावर आधारित असतं. बरं, आता आपण भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळूया. इथे ज्ञानाच्या स्रोतांना प्रमाण असं म्हटलं जातं. प्रमाण म्हणजे काय? तर खरं ज्ञान मिळवण्याचं एक साधन किंवा एक कसोटी. भारतीय दर्शनामधलं पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष. हे अगदी पाश्चिमात्य विचारातील परसेप्शन सारखंच आहे. याचा अर्थ तोच, थेट इंद्रियांनी मिळणारं ज्ञान. जे समोर दिसतं तेच सत्य. दुसरं प्रमाण आहे अनुमान. जसं पाश्चिमात्य विचारात तर्क म्हणजेच रिझन आहे, तसंच इथे अनुमान आहे. म्हणजे काय? तर एका पाहिलेल्या गोष्टीच्या आधारावर न पाहिलेल्या गोष्टीबद्दल निष्कर्ष काढणं. याचं तर एक खूप प्रसिद्ध क्लासिक उदाहरण आहे. दूर डोंगरावर धूर दिसला की आपण तेथे आग लागली आहे असं निष्कर्ष काढतो. आपण आग पाहिलेली नाही, पण धूर पाहिला आहे. आणि धुरावरून आगीचं ज्ञान होणं हेच आहे अनुमान. तिसरं प्रमाण आहे शब्द, जे पुन्हा एकदा पाश्चिमात्य टेस्टिमोनी सारखंच आहे. म्हणजे विश्वासार्ह व्यक्ती किंवा ग्रंथांकडून मिळणारं ज्ञान.
आपले शिक्षक, आपले ग्रंथ, तज्ज्ञ लोक जे सांगतात त्यावर आपण जो विश्वास ठेवतो तेच हे शब्दप्रमाण. आणि गंमत म्हणजे सर्व भारतीय दर्शने काही एकाच मताची नाहीत. या तक्त्यामध्ये बघा, न्यायदर्शन 4 प्रमाणं मानतं, तर बौद्ध दर्शन म्हणतं की नाही, फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान हेच ज्ञानाचे खरे स्रोत आहेत. यावरूनच कळतं की ज्ञानाचा शोध ही किती सखोल आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे. मग आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की हे वेगवेगळे स्रोत स्वतंत्रपणे काम करतात की एकत्र? यांचं एकमेकांशी नातं तरी काय आहे? तर मग या सगळ्या स्रोतांपैकी सर्वोत्तम कोणता? उत्तर असं आहे की कोणताही एक नाही. हे सर्व एकमेकांना मदत करतात, एकमेकांना पूरक आहेत. विचार करा, आपण आकाशात ढग पाहतो, हे झालं प्रत्यक्ष. त्यामुळे पाऊस येईल असा निष्कर्ष काढतो, हे झालं अनुमान. आणि त्याचवेळी हवामान खात्याचा अंदाजही तेच सांगतो, हे झालं शब्द. जेव्हा हे तिन्ही स्रोत एकत्र येतात तेव्हा आपलं ज्ञान एकदम पक्कं होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येक स्रोताला त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. वाळवंटात दिसणारं मृगजळ हे प्रत्यक्ष ज्ञानाची फसवणूक आहे, नाही का? कधीकधी आपला तर्क चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. आणि शब्दप्रमाणाचं काय? जर माहिती देणाराच विश्वासार्ह नसेल तर? म्हणूनच फक्त एकाच स्रोतावर अवलंबून राहणं खूप धोक्याचं ठरू शकतं. अच्छा, ह्या सगळ्या जुन्या तात्विक चर्चांचं आजच्या काळात काय महत्त्व आहे? चला ते पाहूया. आज आपण इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात जगतोय, जिथे आपल्यावर माहितीचा सतत भडीमार होतोय. कोणती बातमी खरी, कोणता व्हिडिओ खोटा, हे ओळखण्यासाठी विवेक आणि तर्कशक्ती खूप गरजेची आहे. ज्ञानाचे हे स्रोत समजून घेणं म्हणजे एक प्रकारे खऱ्या खोट्यातला फरक ओळखण्याची कला शिकण्यासारखंच आहे. आणि शेवटी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, खरं ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा साठा नाहीये, तर ते एक असं विवेकपूर्ण आकलन आहे जो आपल्याला योग्य कृतीकडे नेणारा एक प्रकाश दाखवतो. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. आजच्या या माहितीच्या महापुरात ज्ञानासाठी आपण कोणत्या स्रोतांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो? आपल्या स्वतःच्या अनुभवावर, आपल्या तर्कावर की तज्ज्ञांच्या शब्दांवर? यावर नक्की विचार करा.